नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण आंब्याना आहे ते म्हणजे रायवल आंब्याना आहे ते खुंटी मारलेली हापूस कलमाची 21 दिवसानंतरला त्या खुंट्याना आहे ती पाळवी येते। तर आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर जेवढ्या खुंट्या मारल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। किती जणांना पाळवी आलेली आहे, किती मेलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी आता कंपाऊंडमध्ये आलेलो आहे। आज तारीख आहे 21, बरोबर 21 दिवस झालेले आहेत। सुरुवातीलाच हा पहिला एक झाड आहे आणि याला बघा, ही इथे एक होती आणि इथे या दोन्ही मेलेल्या आहेत आणि ही आहे जिवंत, परंतु अजून हिला पाळवी आलेली नाही। होप की ही जगेल। तर बघा, सुरुवातीलाच या तीनपैकी बहुतेक तिन्ही गेलेल्या आहेत। ॲक्च्युली ह्याच्यानं हा मोठा झाड होता, तर ह्याच्या जगायला पाहिजे हवी होती। इकडे एक आणि इकडे एक अशी एक एक जगायला पाहिजे होती, पण बहुतेक ह्या गेल्या। आता दुसरीकडे बघूया। हे बघा, आणखी एक आहे इथे। इथे बघा, हे बघा, ह्याला पालवी आलेली आहे बघा, मस्त पालवी आलेली आहे। आणि हे बघा, ह्याला हा जिवंत आहे। हा वाला जिवंत आहे, ह्याला जर पालवी आली तर येऊ शकते। आणि या बाजूला इकडे नाही आहे। तर या दोनपैकी बहुतेक ही एक तर जगलेली आहे बघा, मस्तपैकी कोवळी कोवळी बघा कशी पालवी आलेली आहे। या बाजूला बघूया। तर हे बघा, इथे सुद्धा या दोन मारलेल्या आणि दोनपैकी एक जगलेली आहे आणि ही मेलेली आहे। तर ठीक आहे, काय हरकत नाही, एक तरी जगली। त्यानंतर इकडे सुद्धा आहे, हे बघा, इथे सुद्धा दोन मारलेल्या ना, एका एक जवळजवळ। अरे यार, हे तर हे काय झालं आहे, कोणीतरी ही ना इथे जो मेन लावलेला ना ते काढलं आहे कोणीतरी। हे बघा, इकडच्या बाजूने। अरे यार, त्यात पाणी जायचं। तर ही एक जगलेली याला पालवी आले। त्यानंतरला इकडे हे बघा, इकडे सुद्धा याला दोन मारलेल्या, तीन मारलेल्या। तर तीनपैकी बघा हे मेलच, फक्त एक जगलेली आहे आणि याला पालवी आलेली आहे, परंतु ही पानं पण ना कोवळी, ती व्यवस्थित म्हणजे अशी टवटवीत नाही आहेत। तर ठीक आहे, एक आहे जगलेली। त्यानंतर इकडे बघा, इकडे चार मारलेल्या आणि चारीपैकी चारही जगलेल्या आहेत। हे बघा, चारीपैकी चार, हे बघा, चारींपैकी चारींना मस्तपैकी फुटवा आलेला आहे। हा बघा किती भारी वाटतोय ना। त्यानंतरला हे पानं का करपल्यासारखी झालीत, हे बघा। त्यानंतरला इकडे बघा, एक छोटं झाड, अरे यार, हे जगायला पाहिजे होतं। ही मेली। हा छोटा झाड होता आणि याला जगायला पाहिजे होती याची खुंटी, पण मेली। आणखी बघूया। यार, इकडे याची पण जिवंत आहे, बहुतेक जिवंत आहे। ही जगेल, ही वाली जगेल असं वाटतंय। त्यानंतर इकडे पण आहे, इथे सुद्धा याला दोन मारलेल्या आणि दोनपैकी ही एक, ह्यांना ना पालवी आलेली पण ती करपून गेलेली आहे बघा। ही फुटवा आलेला पण तो खराब झाला। हे काम करूया आपण ना, ह्याच्यासाठी पावडर आणलेली आहे, तर ती पावडर टाकूया, है ना। तर इथे सुद्धा ही करपले ना, अशी थोडी थोडी टाकूया। या बाजूला इकडे हे बघा, ही सुद्धा ना करपून गेली। हा हा हा, ही बघा। तर या बाजूला ही सुद्धा
खराब झालेली आहे. त्यानंतर या बाजूला सुद्धा बघा, या दोन्ही मेलेल्या आहेत, दोन्ही मेल्या. तर इकडे बाकी ना, या बघा, या इकडे मस्त पालवी फुटले. हे बघा, यांना मस्त पालवी फुटलेली आहे, या दोन. आणि इकडे सुद्धा इवन या चारीचे चारी जगलेले आहेत. हे बघा, एकदम जबरदस्त फुटवा फुटला आहे ना. त्यानंतर इकडे सुद्धा हे बघा, याला दोन मारलेल्या आणि दोन पैकी बघा ह्याला आहे ना, हे बघा आता ना ह्याला हे फुटवा ना असं वाटतंय की येऊ शकतो, तर याला येईल. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, याला डुकराने हे फुटलेला, मला वाटतं डुकराने ना हे केलेलं आहे, डुकर घासून गेलेला आहे याला, त्यामुळे ते मेलेलं आहे. आणि इकडे सुद्धा हाप सुद्धा करपण्याच्या तयारीमध्ये आहे. तर हे बघा, हे सुद्धा, अरे यार याला काय झालं, हे बघा, ही कोवळी फुटवा आलेला आहे ना, तो सर्व खराब झालेला आहे. याला आलेला परंतु खराब झालेला आहे. तर काय करणार. तर हे बघा, इकडे सुद्धा यार हे बघा, सगळ्यांना ना फुटवा आलेला परंतु तो खराब होऊन गेलेला आहे. या सगळ्यांना फुटवा आलेला आहे बघा. हे बघा इकडे सुद्धा, परंतु खराब झाला आहे. तर मित्रांनो, सर्व खुट्या आहेत त्या मी जाऊन बघून आलो, प्रत्येक झाडाशी जाऊन. तर सर्वच काय जगलेल्या नाहीत. म्हणजे आपण एकूण 50 खुंट्या, म्हणजे हे जे आहेत ना हे वाले, तर 50 खुंड, याला बट म्हणतात, खुंट्याही म्हणतात, तर ते मारलेल्या. तर त्या 50 पैकी जवळजवळ 25 आहेत त्या जगलेल्या आहेत. म्हणजे 50% रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे. तर आता या 50% ज्या जगलेल्या आहेत त्या तरी पूर्ण म्हणजे जगल्या पाहिजेत, त्यातल्या आणखी कमी नको व्हायला. तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर आता ना हे बघा, ही पाळवी आहे ना ती करपते, काय इश्यू आहे मला माहिती नाही. तर त्यावरचं जे औषध आहे फवारणीसाठी, तर ते आणलं पाहिजे, नाहीतर सर्व मरून जायच्या. तर मित्रांनो, या 50 खुट्या आहेत ना आपण दुसऱ्यांकडून मारून घेतलेल्या होत्या. आणि एका खुटी मारायला, म्हणजे ही एक आहे ना, एकीचे 55 रुपये आपण दिले होते. म्हणजे आता ह्याला एकूण 4 बसलेले आहेत. तर 55 प्रमाणे एका झाडाची किती होतात, तर 220 रुपये. तर या एका झाडाला 220 रुपये आपण खर्च केलेला होता. तर मित्रांनो, हे 50 खुंट्या आहेत ना मारताना मी प्रत्यक्ष तिथे होतो आणि मी बघितलेलं आहे की कशा प्रकारे मारतात. तर मग मी ठरवलं की जे बाकीचे राहिलेली झाडं आहेत दुसऱ्या जमिनीमध्ये, तर म्हटलं आपण स्वतःच ट्राय करूया, आहे ना. तर मी सकाळी आहे ना गेलो होतो तिकडे, आणि मी स्वतः खुंट्या आहेत त्या मारलेल्या आहेत. तर यापुढे तुम्हाला ते बघायला मिळेल की मी कशा प्रकारे मारले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आपल्या जमिनीमध्ये पोचलेलो आहोत. आणि खूप असं म्हणजे एकदम जंगल टाईप झालेलं आहे, गवत खूप वाढलेलं आहे, झाडी खूप वाढलेली आहे. आणि अशा जंगलातून मी रस्ता काढत काढत आता जमिनीमध्ये पोचलेलो आहे. तर ज्या झाडाला मला खुंटी मारायची आहे, तर त्या झाडांपर्यंत पोचणं ना खरंच खूप कठीण आहे, कारण खूप गवत आहे. तर हे बघा कशी झाडी वाढली, सगळीकडे झाडीच झाडी, रस्ताच सापडत नाही. तर मागे मी बघा आलो होतो आंबे लावायला, जे की मी बघा रोपं लावलेली आंब्याची. तर त्यातलं हे बघा, हे रोप आहे ना जगलं आहे. हे बघा इथे मी लावली होती पावसाच्या, म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या अगोदर. आणि हे बघा इथे 2 रोपं आहेत, ही दोन्ही रोपं आहेत ती जगलेली आहेत. तर यांना आता व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे पुढचा पावसाळा येईपर्यंत. हे बघा ह्या वेळी वगैरे ह्याच्यावरती चढतायत. तर एक दिवशी येऊन यांना व्यवस्थित साप बेंदलं पाहिजे मला, तर ते व्यवस्थित राहतील. आणि त्यांना थोडीफार मधून पाणी पण देण्याची गरज राहील, कारण मे महिन्यापर्यंत यांचा टिकाव लागणार नाही. हे बघा दोन्ही जगलेले आहेत. असे आपण बरेच, म्हणजे जवळजवळ 50 एक रोपं लावली होती. तर खुंटी मारायचं एक झाड आहे आंब्याचं, ते इथेच कुठेतरी एक जवळपास आहे एक आंबा, हा सापडला. तर बघा
तर हे बघा, हे आंब्याचं झाड आहे, जे की रायवल आंब्याचं झाड आहे आणि याला आपल्याला खुंटी मारायची आहे. तर आता पहिल्यांदा ही साफ करावं लागेल आणि मग खुंटी मारूया. तर बघू शकता आता मी पूर्ण झाड आहे ते आजूबाजूची झाडे आहे ती पूर्ण साफ केलेली आहे आणि आता बघ असं व्यवस्थित दिसते. तर आता आपल्याला इथे खुंटी मारूया ह्याला, त्या बाजूला इथे एक मारूया, इथे अशा 2 खुंट्या मारूया याला. तर आता आपल्याला जे खुंटी मारायची आहे ते झाडाला आहे ना छेद मारून झालेले आहेत. आता आपण ह्या ज्या कलमाच्या खुंट्या आहेत त्या बघा अशा प्रकारे काढून आणलेल्या आहेत. आता आपल्याला या व्यवस्थित जी पाहिजे आपल्याला लावायची आहे त्यातल्या बऱ्याचशा आहेत ना बघा अशा प्रकारे ना याला पुढे असा कोंब आलेला पाहिजे बघा व्यवस्थित. तर अशी खुंटी आपण घेऊया. पहिलीच खुंटी आहे आणि आपण पहिल्यांदाच मारतोय तर जगली पाहिजे. तर बघा अशा प्रकारे हे छेद करताना एकदम एकदाच मारायचं असतं असं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या खुंट्या आहेत ना त्या मारून घेतलेल्या आहेत. ते एकाला आपण 3 लावलेले आहेत. तर आता आपण याला अजून बंद करायचे आहे. याच्यामध्ये आता मेन भरायचं आहे आणि त्यानंतरला काथ्याने बांधून घ्यायचं आहे. तर हा बघा, हा एक प्रकारचा मेन आहे जो की आपल्याला हार्डवेअरची दुकानं असतात ना त्यामध्ये जे मिळून जातो. त्यांना सांगितलं की आपल्याला खुंटीचा मेन पाहिजे. तर बघा काथ्या आणलेल्या आहे आपण. एक चुकी झाली आपली की जो काथ्या आहे तो आपल्याला भिजवून आणायचा होता. तर पाण्याची बाटल्या आहे आपल्याकडे, त्याने भिजवून घेऊ. झाडाला एकूण 3 खुंट्या मारलेल्या आहेत. तर यातली एक जरी जगली ना तरी भरपूर आहे. तर बघा व्यवस्थित आपण बांधून वगैरे घेतलेली आहे. तर होप की या जगतील कारण आपण पहिल्यांदाच मारतोय आणि याचा रिझल्ट आहे ते आपण नंतरला बघणार आहोत काही दिवसांनी. म्हणजे 21 दिवस लागतात यांना जी पाळवी आहे ती येण्यासाठी. तर चला आता आपण दुसरे जे आंबे आहेत त्यांना मारून घेऊया पटापट. कारण आता ऊन खूप आहे आणि इकडे झाडी खूप आहे आणि मी एकटाच आहे. तर आता दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आणि हा झाड आहे ना आंब्याचं ते खूप मोठं आहे. हे बघा त्याचा बुंदा बघा खूप जाड आहे आणि याला 4 तरी खुंट्या माराव्या लागतील आणि बऱ्यापैकी मोठा आहे. हां, तर ह्याला एक मारतो. आणखी तिकडे एक वरती एक आहे. कारण मी सर्व मे महिन्यामध्ये ना बघून गेलेलो कुठे कुठे आंबे आहेत. इथे एक छोटा एक आंबा आता आहे ना जगेल म्हणजे आहे आता. तर त्याला खुंटी मारण्यासारखा नाही, तो पुढल्या वर्षी होईल. आणि आपण आंबे लावलेले ना ते या लाईनमध्येच, तर मी आता बघितले तर ते सुद्धा आंबे जगलेले आहेत. म्हणजे ते सुद्धा 2 वर्षांनी खुंटे मारायला होतील. बघा मोठ्या आंब्याला पण आता खुंटी मारून आता आपण दुसरीकडे निघालोय. तर बाबा सगळा रस्ता आहे ना जंगलात. पण जंगलामध्ये एक असतं की गवत नसतं. हे बघा इकडे आहे ना बघा गवत नाही आहे. आतमध्ये जंगलामध्ये सर्व बऱ्यापैकी साप असतं. गवत नसल्यामुळे व्यवस्थित चालता येतं. तर बघा इकडे दुसऱ्या एका झाडाला बांधून झालेले आहेत. हे बघा इकडे सुद्धा 2 बांधलेले आहेत आणि इकडे 2, अशा एकूण 4 बांधलेले आहेत. तर झाडा बाजूला आजूबाजूला ना सर्व करवंदीच्या जाळी वगैरे आहेत. जगल्यानंतरला ही सर्व झाडी आहे ना ती कमी करावी लागेल. तर मित्रांनो आता खूप मी थकलो आहे अक्षरशः घामाघूम ताण पण खूप लागली. पाणी प्यायलो आणि मी थोडीशी भाकरवडी आणलेली आहे खायला. तर या सगळ्यांनी भाकरवडी खायला. तर डबा नाही मी आणलेला. तर जेवायला घरीच जाईन. अजून बघूया, अजून भरपूर आंबे आहेत. तर त्या सगळ्या आंब्यांना खुंटी मारणं मला जमणार नाही आणि एकटाच आहे मी. कोणी सोबत असलं ना की बरं वाटतं, पण कोणी सोबत नाही आहे. तर बघूया
आणखी किती तर आणखी काही झाडं आहेत ती आपण बघूया. छोटी छोटी झाडं आहेत ना त्यांना पहिल्यांदा मारू, जी मोठी झाडं आहेत ना ती बाकी ठेवू. तर बघा वेळेमध्ये पाय अडकलाय बघा. डेंजर आहे डेंजर. इकडे ना वरती आता गवत आहे. माय गॉड 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 गॉड. तर बघा इकडे सपाटावरती आलं ना तर इकडे बघा बघा गवत दिसतंय, पूर्ण गवत वाढलेलं आहे. एक झाड आहे ना या बाजूला इकडे होता पण तुम्हाला सापडला नाही का. या बाजूला ना कोणीच येत नाही, अगदी कोणी म्हणजे कोणीच नाही येत. इकडे निशाणे बघा, इकडे डुकरं ना लोलून जातात. हे बघा इकडे कोणीच नसतं. हे बघा दिसतंय. आणि हे पाय कोणाचे लागलेले आहेत. हां 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 मित्रांनो हे बघा, हे आहेत ना या आत्ताच काही टायमापूर्वी मला वाटतं डुक्कर गेलेला आहे. हे बघा काही टायमापूर्वीच गेलेला आहे इथून. हे पाय आहेत ना एकदम ताजे आहेत. हे बघा आणि इथे असे हे डॉट, हे कसले टिपके टिपके पडले ते बघा. हे आहेत ना काय वाघाच्या पंजासारखे पण वाटत नाही आहेत, कोणतरी दुसरा प्राण्याचे ठसे आहेत, पूर्ण दिसत नाही आहेत. हा डुक्कर आहे ना इथून नेहमी येतो, हा त्याचा रस्ताच आहे. हा बघा हा पूर्ण रस्ता त्याचा इकडून असा आहे, पूर्णपणे मातीने लाल झालेला आहे. बघा इकडून आला इथून. हे बघा हे पहिलेच पाय आहेत हे सुरुवातीचे, त्यानंतरला अशा प्रकारे इकडून हा इथून गेलेला आहे, इथून इकडे गेलेला आहे या रानामध्ये. तर काही टायमापूर्वीच इथून गेलेला आहे. शर्ट आहे ना फाटला, आता इकडच्या बाजूला फाटला, काट्यामध्ये अडकला. तर चला हे बघा इथे ना या दगडाला बघा निशाणी बघ, तो पाठ घासतो ना आल्यानंतरला. हे बघा हे बघा लाल झालाय दगड, तर इथे तो घासतो. शेवटचा आंबा आहे ना याला आपण खुंटी मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आणि बांधून वगैरे झालेले आहे. ट्रायबल आंब्याला खुंट्या आहेत त्या बऱ्याचशा मारून झालेल्या आहेत. अजून खूप सारे आंबे आहेत ना ते राहिलेले आहेत. ॲक्च्युली ते आता जंगलामध्ये आहेत आणि मी एकटाच असल्यामुळे जाऊ शकत नाही. आणि ज्या मारायला मी खुंट्या आणलेल्या ना त्या पण संपलेल्या आहेत. मित्रांनो आता ही जी खुंटी मारलेली आहेत आता याला पाळवी आहे ते 21 दिवसांनी फुटेल. जसं की आपण सुरुवातीला बघितलं की आता ज्या मी दाखवल्या पाळवी फुटलेल्या, तर ते अगोदर मारलेल्या गणपतीच्या अगोदर, आणि त्यामुळे त्यांना पाळवी आलेली आहे. आता हे पुन्हा 21 दिवसांनी फुटेल. तर त्यानंतरला पुन्हा पुढच्या कधीतरी ब्लॉगमध्ये हे मी जे स्वतः मारलेल्या खुंट्या आहेत तर त्यांना म्हणजे त्या जगल्या आहेत की नाही ते आपण नक्की बघू. तर हा एक गावाकडचा असाच एक छोटासा व्हिडिओ. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू असेच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय. रस्ता बघा एवढा गवत आहे ना की बापरे, त्या गवतातून रस्ता कसा काढायचा समजत नाही बघा.